नो आपण बघितलं तर ज्या सोशल वेबसाईट आहेत किंवा सोशल जे फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे किंवा यूट्यूब असेल, यांच्या माध्यमातून आपण एक सेंटेन्स आहे किंवा एक जे वाक्य आहे ते बऱ्याचदा पाहायला आपल्याला मिळतं की छंद असावा एखादा. मग माणसाला कशाचा छंद हवा किंवा कोणत्या छंदामुळं व्यक्तीचं नुकसान होतं किंवा समाजाचं नुकसान होतं किंवा आपण जर बघितलं तर त्याच्यातून माणसामध्ये द्वेष वाढतो किंवा त्याच्यामधून आपल्या देशाचं जे आहे ते नुकसान होतं, देश उद्ध्वस्त होण्याकडे जातो. किंवा कशाचा छंद हवा की ज्याच्यामुळं माणसामध्ये एकतेचं जे प्रमाण आहे ते वाढतं, माणसाच्या बोलण्यामध्ये, स्वभावामध्ये किंवा एक माणूस म्हणून माणूस कसा एकत्र आला पाहिजे, संगोप्यानं राहिला पाहिजे. मग त्यासाठी नेमका कोणता छंद असावा. आणि म्हणून एक जे वाक्य आहे, छंद असावा एखादा, ते बऱ्याच साऱ्या ज्या रील्स आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून आपण बघितलं तर बऱ्याच साऱ्या लोकांना वेगवेगळे छंद असतात. काही छंद माणसाला यशाच्या उंच शिखराकडे घेऊन जातात, काही छंद जे आहेत ते माणसाला उद्ध्वस्त करण्याकडे घेऊन जातात. म्हणून आपणाला कोणता छंद हवा हे आपण आजच्या या विशेष अशा वेळेमध्ये बघणार आहोत. नसावा छंद पुत्रप्रेमासाठी लोकांच्या गाड्यांची फ्युएल पंप खराब करण्याचा. आज आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे पेट्रोल किंवा जे इथेनॉल आहे यांचं संमिश्र करून कसं लोकांच्या गाड्यांची जी वाट लागली जाते किंवा पेट्रोलचे जे दर आहेत ते कसे गगनाला भिडलेले आहेत. आणि म्हणून कवी असं म्हणतोय की नसावा छंद पुत्रप्रेमासाठी लोकांच्या गाड्यांची फ्युएल पंप खराब करण्याचा. त्याचबरोबर कवी असं म्हणतोय की नसावा छंद एका हिंदूने दुसऱ्या हिंदूंचं देवाच्या नावावरती, मंदिरांच्या नावावरती लुटण्याचा नसावा छंद असं कवी म्हणतोय. त्याचबरोबर नसावा छंद सकाळ संध्याकाळ दुपार हिंदू मुस्लिम करत बसण्याचा, भुंकण्याचा. बरेच सारे लोक आपण बघितलं की उठल्यापासून अगदी झोपेपर्यंत हिंदू मुस्लिम, हिंदुत्व, हिंदूवाद आणि काय बरंच काय फुरकत असतात, भुंकळत असतात. आणि म्हणून कवी असं म्हणतोय की नसावा छंद असा कोणास. त्याचबरोबर पुढे असं म्हणतोय की नसावा छंद खाकी कपड्यांमध्ये हाफ चड्डीवाल्यांचा कौतुक करण्याचा. ज्या भारतीय संविधानानं इथल्या प्रत्येक व्यक्तीला मान, प्रतिष्ठा, सन्मान, सरकारी नोकऱ्यांमध्ये उच्च पदावरती अगदी खाकी पॅन्टला, खाकी रंगाला जो या संविधानाने दिलेला जो हक्क आहे, जो अधिकार आहे, आज त्या खाकी रंगाच्या माध्यमातून वेगवेगळ्या संविधानिक पदावरती जे लोक गेले आणि त्या संविधानिक पदावरती राहून अशा प्रकारची विचारसरणी या देशामध्ये जी माणसाचं मनुष्यत्व नाकारते, जी माणसामध्ये भेद निर्माण करते, जी आपल्या संस्थांमध्ये महिलेला कोणतं स्थान देत नाही, अशा हाफ चड्डीवाल्यांच्या स्टेजवर जाऊन त्यांचं कौतुक करण्याचा नसावा छंद असं या ठिकाणी हा कवी म्हणतोय. ज्या भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण त्या पदापर्यंत गेलो आणि त्याच भारतीय संविधानाची वाट लावणाऱ्या स्टेजवरती जाऊन आपण त्यांचे गुणगौरव गाणे, असा जो हा छंद आहे, असा हा संविधानाला नांगर लावण्याचा जो प्रकार देशामध्ये चाललेला आहे, तो छंद नसावा असं या ठिकाणी कवी म्हणतोय. त्याचबरोबर छंद नसावा दे माझ्या पोराला मंत्रीपद असं म्हणण्याचा. बघितलं आपण राजकारणामध्ये त्यांच्या मुलांना मंत्रिपद मिळाली म्हणून आता माझ्या मुलाला मंत्रिपद मिळावं
याचसाठी होता का हा अट्टहास, समाज विचारतो. ज्या राजकारणाच्या माध्यमातून आपण त्या पदापर्यंत जातो, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण धडपडायचं असतं. त्या ठिकाणी जाऊन माझ्या मुलाला मंत्रीपद द्या असं म्हणणं, हा छंद जो आहे तो स्वार्थाचा आहे की काय, आपलं घर भरण्याचं आहे की काय. कित्येक लोकांनी जी घरगुती पेटी केस चालू ठेवलेली आहे ती पुढे चालवण्याचं आहे की काय, असा प्रश्न या शब्दांमधून कवी विचारतो. की नसावा छंद माझ्या मुलाला मंत्रिपद देण्याचा असं म्हणण्याचा. त्याचबरोबर आपण बघितलं तर नसावा छंद देश विकण्याचा. आपण बघितलं भारत स्वातंत्र्य झाल्यापासून एखाद्या पक्षाच्या माध्यमातून मतभेद असू शकतात, पण मनभेदच नाही, ती विचारसरणीच धिक्कारून लावणं किंवा त्या विचारसरणीनं देशाचं वाटोळच केलं अशा प्रकारचा विचार लोकांमध्ये पोचवणं आणि त्याच विचारानं त्याच लोकांनी निर्माण केलेल्या शालेय इन्स्टिट्यूट असतील, गव्हर्मेंट प्रोजेक्ट्स असतील किंवा आपण बघितलं तर वेगवेगळ्या देशाच्या ज्या संस्था असतील त्या देशोधडीला काढण्याचा, त्या इथल्या मोठमोठ्या उद्योगधंद्यांच्या हातामध्ये देण्याचा, ते लिलावात काढण्याचा, ते विकण्याचा सट्टा आज देशामध्ये आपणाला करताना दिसतो. आणि म्हणून ज्या ज्या लोकांनी या संस्था उभारल्या, या देशाला स्वातंत्र्यासाठी ज्या ज्या लोकांनी योगदान दिलं, ज्या संस्थांच्या माध्यमातून इथली जी गरीब मुलं आहेत, जे SC असतील, ST असतील, OBC असतील, ज्यांना ज्यांना या देशामध्ये हीन लेखलं गेलं, जातीच्या नावावरती ज्यांना टाकाऊ समजलं गेलं, त्या लोकांनी या इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून उंच भरारी घेतली. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून देशाच्या वेगवेगळ्या स्तरावरती ज्यांनी ज्यांनी चांगल्या प्रकारची पदं आभूषली, त्याच या संस्था विकताना आज आपण बघतोय. आणि म्हणून कवी असं म्हणतोय की नसावा छंद या ज्या संस्था आहेत, ज्या भारतीय राज्यघटनेचा आत्मा आहे किंवा या संस्थांच्या माध्यमातून देशाची जी खरी संपत्ती आहे ती विकण्याचा आणि तरुणांना बेरोजगार करण्याचा नसावा छंद असं या ठिकाणी कवी म्हणतो. आणि म्हणून मित्रांनो, हे जे छंद आहेत हे नसावेत, मग कोणते छंद असावेत ते देखील कवी या ठिकाणी सांगतोय. कवी असं म्हणतोय की असावा छंद एखादा. कोणता? अमेरिका चीनला झुगारून अणुचाचणी करण्याचा. आपण बघितलं तर प्रत्यक्ष भारतामध्ये तशा प्रकारच्या अणुचाचण्या झाल्या आणि म्हणून अशा प्रकारचे जे छंद आहेत ते देशाला पुढे घेऊन जाण्याचे उत्तम मार्ग आहेत. त्याचबरोबर असावा छंद इथे बाबासाहेबांचा, बुद्धाचा विचार घराघरापर्यंत पोचवण्याचा, जनमानसापर्यंत पोचवण्याचा, भारतीय राज्यघटनेचा धर्मनिरपेक्ष विचार इथल्या चराचरात रुजवण्याचा असावा असा छंद एखादा, असं कवी या ठिकाणी म्हणतोय. त्याचबरोबर कवी असं म्हणतोय की असावा छंद स्वतः आनंदी राहण्याचा आणि इतरांना आनंद देण्याचा. आपण जर बघितलं तर आनंद जो आहे तो आपल्या मनावरती अवलंबून असतो, असं बुद्धाने सांगितलं आहे. जे जे आपल्या मनामध्ये येतं, ज्याची आपण प्रॅक्टिस करतो ते आपल्या जगण्याचा, जीवनाचा भाग बनून जातं. आणि जसा आपण विचार करतो तसंच तुमचं जीवन जे आहे त्याप्रमाणे घडण्याचा प्रयत्न करत असतं. आणि म्हणून या ठिकाणी असं कवी म्हणतोय की स्वतः आनंदी राहून इतरांना आनंद देण्याचा, स्वतः सुखी राहून इतरांना सुख दाखवण्याचा हा जो छंद आहे तो असावा एखादा, असं या ठिकाणी कवी म्हणतोय. पुढे असं कवी म्हणतोय की असावा छंद चुकीला चूक म्हणण्याचा, बरोबर जे आहे त्याला बरोबर म्हणण्याचा आणि इथला द्वेष पसरवणाऱ्या लोकांच्या डोळ्यामधून कणखरतेने बघून चुकीला चूक म्हणण्याचा
असा असावा एखादा छंद प्रत्येकाला, असं कवी या ठिकाणी म्हणतोय. त्याचबरोबर पुढे असं कवी म्हणतोय की असावा छंद तथागतांचा हा जो विचार आहे, समतावादी, बंधुत्ववादी, न्यायवादी, शीलवादी, तो इथल्या चराचराच्या प्रत्येक माणसामध्ये रुजवण्याचा असावा छंद इथल्या शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचा, शिव फुले शाहू आंबेडकरी विचाराचा. त्याचबरोबर कवी पुढे असं म्हणतोय की असावा छंद इथली जी मानसिकता आहे, इथली जी वंश वर्णवादाची जी परंपरा आहे ती मोडीत काढण्याचा, ती खोडीत काढण्याचा. आणि असावा छंद इथल्या प्रत्येक माणसामध्ये पेरला गेलेला द्वेष, राग, ईर्ष्या, मोह, अहंकार, जातीयतेची माणसं, हिंदुत्वाची खोटी बाहुली दाखवून केलेला जो हा विचार आहे तो खोडून काढण्याचा असावा एकाचा छंद असा प्रत्येकाला. त्याचबरोबर असावा छंद प्रत्येकाला माणसाशी, माणसाने माणसासारखं कसं वागावं हे शिकवणारा असावा छंद एखादा, माणसातला माणूसपण जपण्याचा असावा छंद एखादा, इथली माणुसकीचा धम्म इतरांपर्यंत पोचवण्याचा, इतरांपर्यंत पोचवण्याचा. आणि म्हणून असावा असा छंद जो निब्बाणाकडे घेऊन जाणारा, जो खऱ्या सुखाकडे घेऊन जाणारा, जो माणसाशी माणसाचं नातं जे आहे ते बंधुत्वानं जोडण्याचा असावा एखादा छंद असा बुद्ध फुले शाहू आंबेडकर विचारधारेचा. जय भीम.